गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभाग सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत असून पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत कांचन राहुले हा पोलीस कर्मचारी रस्त्यावर जात असताना छत्तीसगड राज्यातील एका व्यक्तीने कट मारून ओव्हरटेक केल्याचा आरोप करून त्याला कपडे फाटेपर्यंत मारलं। सदर घटना ही 19 मे रोजी घडली आणि संबंधित प्रवाशांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। यावर गोंदिया पोलिसांनी ऍक्शन मोडवर येत त्वरित संबंधित पोलिसाला निलंबित केले असून अशा प्रकारचे कृत्य करणारे कर्मचारी यांची गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांना दिली। तर छत्तीसगड राज्यातील प्रवासी यांनी चुकीच्या पद्धतीने मला मारहाण करून आणि आता हा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्यामुळे माझी प्रतिष्ठा समाजामध्ये मलिन झाल्याचा आरोप करीत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीतून बडतर्फ करावं अशी मागणी यावेळेस पोलीस विभागाकडे केली आहे। हम लोग नागपुर गए थे इलाज के लिए। वहाँ से आते वक्त डुग्गीपार थाना के पास कंचन राहुले करके एक पुलिस वाला है जिसका बेच नंबर है 2202, हमको ज़बरदस्ती रोक के मारपीट किया, हमारे कपड़े वपड़े फाड़ दिए। किस वजह से मारपीट? बेवजह का, हमारा कोई गुनाह नहीं था। गुनाह पूछने पर भी गुनाह नहीं बता रहा था। फिर आपने रिपोर्ट किया तो उसके ऊपर कार्रवाई की गई पुलिस ने? हम लोग रिपोर्ट किए 19/5 को 10 साढ़े 10 बजे गए और हमको पावती सुबह का 4 बजे दिए और जिसमें उनके ऊपर क्या कार्रवाई हुई आज तक हमको कोई जानकारी नहीं है। जो वीडियो वायरल हुआ है मेरा, उनसे मेरी आंशिक और मानसिक रूप से बहुत दुखी हूँ मैं, और समाज का एक प्रतिष्ठित आदमी हूँ। गांव में मेरी प्रतिष्ठा है और मेरा जो वर्चस्व है, ऐसा लग रहा है हीन भावना मेरे ऊपर खुद हीन भावना हो रहा है। मैं महाराष्ट्र सरकार से अपील करता हूँ कि अपराधी पुलिस वाले पर कड़ी से कड़ी कार्रवाई हो और उनको निलंबन करने से कोई समस्या का समाधान नहीं है। उनके ऊपर बहुत बड़ी कार्रवाई होनी चाहिए। उनका अब मैं बोल नहीं सकता इस बारे में। पुलिस वाले ने कारपेट किया उनका छोड़ के, लेकिन उनके साथ सम्मान के साथ पेश आए। जो पेश एक साधारण आदमी के साथ आना चाहिए, मुलजिम के साथ आना चाहिए, ऐसा जब उनके साथ पेश हुए तो ऐसा कुछ मेरे को लगा नहीं कि एक मुलजिम अपराधी पुलिस वाले को ले जाके जा रहे हैं। सर काय सांगणार, डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीत एक प्रकरण झालेलं आहे। पोलीस शिपाई एक व्यक्तीला मारहाण करत आहे, असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय सांगणार? सदरील घटना ही पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीतील असून पोलीस स्टेशन डुग्गीपार येथील कार्यरत पोलीस शिपाई कांचन राहुले यांनी दारूच्या नशेमध्ये पोलीस गणवेशामध्ये अनधिकृतरित्या गैरहजर राहून सार्वजनिक ठिकाणी संबंधित समोरील व्यक्तीवर अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली, असा व्हिडिओ तो व्हायरल झाला होता। त्या अनुषंगाने सदरील पोलीस शिपाई कांचन राहुले यांच्यावर महाराष्ट्र दारू कायदा तसेच BNSच्या योग्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात त्याच दिवशी आला होता। दुसऱ्या दिवशी पोलीस निरीक्षक डुग्गीपार यांनी तातडीचा अहवाल माननीय SP सर भांबरे सर यांना पाठवून भांबरे सरांनी सदरील पोलीस शिपाई कांचन राहुले याच्यावर महाराष्ट्र पोलीस शिक्षा नियम क्रमांक 3 नुसार त्वरित प्रभावाने सदरील अंमलदारास निलंबित केलेले आहे। तरी इथून पुढची त्याची जी कार्यवाही आहे ती याप्रमाणे सुरू आहे। मी या अनुषंगाने एवढंच सांगू शकेन की कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान आहेत। पोलीस अंमलदारांनी गणवेशामध्ये असे सार्वजनिक ठिकाणी कृत्य करणे हे पोलीस दलाच्या प्रतिमेस शोभनीय नाही आहे। त्या अनुषंगाने आपण जी काही कारवाई केलेली आहे ती याप्रमाणे आहे। सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन स्तरावर सुरू असून निलंबनाची कार्यवाही पोलीस अंमलदारांवर पूर्ण झालेली आहे। समोरील जी काही कार्यवाही ती पोलीस दलामार्फत सुरू आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।